नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो हमखास आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जात असतो. तो आपण सविस्तर पद्धतीनं समजून घेण्याचा इथं या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आल्याबरोबर माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत एकदा पटकन लिंकसुद्धा शेअर करायला विसरायचं नाही आहे. चला, पटपट सगळ्यांनी एकदा जॉईन करायचं आहे. माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढे या ठिकाणी जाता येईल. महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे तो आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. चला, पटकन सांगायचं आहे. चला, माझा आवाज क्लिअर आहे? आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायच्या आहेत. सर्वांनी कमेंट करायच्या आहेत, जेणेकरून काय होईल तर सर्वांनाच इथं काय करता येईल, या ठिकाणी उपस्थित राहता येईल. चालेल? चला, आल्याबरोबर सर्वांनी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक तर करायचंच आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, करूया सुरुवात आता आपण आपल्या सेशनला. बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, विशेष करून या अध्यापनशास्त्रामधला एक टॉपिक आहे तो म्हणजे लक्षात ठेवायचं कोणता, तर अध्ययन संक्रमण. आता अध्ययन संक्रमण हे पाहत असताना किंवा फक्त तो या संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ नॉलेज एवढ्या पुरता न पाहता संक्रमणवादी ज्या उपपत्ती आहेत त्या कोणत्या आहेत, संक्रमण ही संकल्पना नेमकी काय आहे, संकल्पनाचे या संक्रमणाचे प्रकार नेमके काय असतात आणि त्याच्या बरोबरीनं या संक्रमणवादी महत्त्वाच्या उपपत्ती कोणत्या आहेत लक्षात ठेवायचंय. कारण काही तज्ज्ञांनी आपल्याला पाहायला मिळतं की संक्रमणवादी उपपत्ती सुद्धा सादर केल्याचं या ठिकाणी आढळून येतं आणि त्या उपपत्ती नेमक्या कोणत्या आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला हमखास विचारल्या जात असतात. चला, ठीक आहे, क्लिअर आहे? बरं, ठीक आहे. अध्ययन संक्रमण. आता अध्ययन संक्रमण या शब्दाचा अर्थ प्रामुख्यानं काय होतो तर ट्रान्सफर ऑफ नॉलेज आपण म्हणतो. ठीक आहे, तर आता लक्षात ठेवायचं की संक्रमण एका, बघा, ठीक आहे, लक्षात ठेवायचं की बघा, अनुभवांचे स्थलांतर होते किंवा एखाद्या परिस्थितीत मिळालेले ज्ञान असेल, कौशल्य असेल किंवा तंत्रे असतील, यांचा दुसऱ्या परिस्थितीत ज्ञान, कौशल्य व तंत्रे यावर अनुकूल, प्रतिकूल किंवा तटस्थ जो परिणाम होतो त्याला आपण काय म्हणतो, अध्ययन संक्रमण असं या ठिकाणी म्हणत असतो. बघा, पुन्हा एकदा सांगतो याची सविस्तर व्याख्या. हे स्टेट बोर्डमध्ये आहे बरं का. लक्षात ठेवायचंय की जे आपण सोर्सेस वापरतो आहोत ते सोर्सेस हे ऑथेंटिक स्वरूपाचे असणार आहेत, ज्याचा वापर परीक्षेनं पेपर सेट करण्यासाठी केलेला असतो. तेच सोर्सेस आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आता तुम्हाला ही व्याख्या या ठिकाणी का दिली गेलेली आहे तर अध्ययन संक्रमणामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचं संक्रमण होतं असं मानलं जातं, अशा प्रकारच्या अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने मग अनुभवांचं स्थलांतर होतं, बरोबर. मग या ठिकाणी अनुभवांचं एखाद्या परिस्थितीमध्ये मिळालेले ज्ञान असेल, कौशल्य असतील किंवा टेक्निक्स असतील, तंत्र असतील, यांचं जे काही संक्रमण आहे किंवा यांचं दुसऱ्या परिस्थितीतील ज्ञान, कौशल्य व तंत्रे यावर जो परिणाम होतो. बघा, आपण काय करत असतो, सायकल शिकतो, बरोबर. सायकल शिकल्याच्या जे काही आपल्यामध्ये स्किल आलेलं आहे, जे तंत्र आलेलं आहे, त्या तंत्राचा वापर आपल्याला कुठं होणार आहे तर या ठिकाणी मोटरसायकल शिकत असताना होणार आहे. मग तो परिणाम कसा झाला तर प्रतिकूल, या ठिकाणी अनुकूल स्वरूपाचा परिणाम झाला, बरोबर. कारण सेम पद्धतीनं पायंडलिंग करत असतो, त्या पद्धतीने या ठिकाणी त्याचा फायदा होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर इथं अनुकूल स्वरूपाचा परिणाम झालेला आहे. प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम म्हणजे काय तर टू व्हीलर आल्याच्या नंतर टू व्हीलर शिकल्याचा फायदा किंवा टू व्हीलर शिकल्याचा तोटा हा फोर व्हीलर मध्ये होतो. ठीक आहे, फोर व्हीलर मध्ये त्याचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी फायदा होत नाही. उलट पायंडल किंवा या ठिकाणी ब्रेकिंगची जी सिस्टीम असते ती वेगळ्या पद्धतीनं फोर व्हीलर मध्ये असते, म्हणून त्याचा बऱ्याच वेळा या ठिकाणी प्रतिकूल परिणाम होत असतो. आणि अशा काही घटक असतात, असे काही नॉलेज असतं, जसं की आपण म्हणतो, बघा काय म्हणत असतो की समजा आपण म्हटलं की मला सायकल चालवण्याचं नॉलेज आहे. सायकल चालवण्याच्या नॉलेजचा परिणाम कशाही पद्धतीनं तुमच्या क्रीडा क्षेत्रावरती होत नाही, बरोबर. किंवा आपण म्हणूया की क्रिकेट खेळण्यावरती त्याचा कशाही प्रकारचा परिणाम होत नाही. मग तो निगेटिव्ह होतो ना तो पॉझिटिव्ह होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो तटस्थ परिणाम म्हणतो, बरोबर. मग हे जे काही परिणाम असतात ते परिणाम जेव्हा दुसऱ्या क्षेत्रामध्ये होतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो अध्ययन संक्रमण अशा या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे एकाचा घेतलेला नॉलेजचा फायदा दुसऱ्या सेक्टरमध्ये होणे, दुसऱ्या क्षेत्रामध्ये होणे, दुसऱ्या परिस्थितीमध्ये होणे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर अध्ययन संक्रमण असं म्हणणार आहोत. समजली व्याख्या? बघा,
व्याख्या समजली आहे का? लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी हे घेऊ तेव्हा तुम्ही सुद्धा या लेक्चरमध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे, बरोबर. मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? नमस्कार. ठीक आहे, चला याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला अभ्यासायचं काय तर याच्यावरती होणारे याच्या ज्या अध्ययन संक्रमणाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या उपपत्ती किंवा संक्रमणवादी उपपत्ती. ठीक आहे, संक्रमणवादी उपपत्तीमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला काही या ठिकाणी महत्त्वाच्या 2-3 उपपत्ती आपल्याला पाहायला मिळतात. प्रभावी अध्ययन संक्रमण म्हणजे संक्रमणाच्या उपपत्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. मग ते कोणत्या आहेत तर लक्षात घ्या. ठीक आहे, एक पहिली आहे समान घटक उपपत्ती. समान घटक उपपत्ती कोणी मांडलेली आहे रे तर बघा, समान घटक उपपत्ती मी पुन्हा एकदा विनंती तुम्हाला सांगेल की माझ्याकडून अनावधानानं, ठीक आहे, हॅलो सर, गुड इव्हनिंग. ठीक आहे, अनावधानानं माझ्याकडून एकेरी उल्लेख होऊ शकतो, त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करेल, पण शक्यतो मी टाळेल. मी प्रयत्न करतोय त्याचा उल्लेख तशा पद्धतीनं या बॅचला होऊ नये, तुमच्या बॅचला होऊ नये. ठीक आहे, चला बरोबर लक्षात ठेवायचंय. सर तुम्ही मराठी पेडॉगॉजी घेत आहे का? नाही, हा जो विषय आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवायचं की अध्यापन शास्त्राच्या संदर्भामधला आहे, म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. ठीक आहे, अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल पहिली आहे समान घटक उपपत्ती. ठीक आहे, समान घटक उपपत्ती कोणी मांडलेली आहे तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी थॉर्नडाईक. ठीक आहे, थॉर्नडाईक यांनी काय केलेली आहे तर ही समान घटक उपपत्ती मांडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. याचा म्हणणं काय होतं या उपपत्तीचं तर लक्षात ठेवायचं आहे की 2 परिस्थिती आहेत, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एका परिस्थितीमध्ये समजा 2 परिस्थिती आहेत, त्या 2 परिस्थितीमधील ज्ञानामध्ये जेवढे घटक समान असतील तेवढा संक्रमण या ठिकाणी काय होणार आहे जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. बघा या ठिकाणी 2 परिस्थितींमध्ये जेवढे घटक समान असतील तेवढे संक्रमण हे जास्त होणार आहे, बरोबर. म्हणजे ट्रान्सफर ऑफ नॉलेज जे आहे किंवा आपण या ठिकाणी ते कसं होतंय जास्त प्रमाणामध्ये होणार आहे, अशा प्रकारचं म्हणणं या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी या समान घटक उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. याचा अर्थामध्येच काय दिलेलं आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे. थॉर्नडाईक काय म्हणतोय तर 2 परिस्थितीमध्ये जेवढे घटक समान असतील, जेवढं ज्ञान समान असेल तेवढं संक्रमण हे जास्त प्रमाणामध्ये होणार आहे, अशा प्रकारचं म्हणणं थॉर्नडाईक यांनी समान घटक उपपत्तीच्या माध्यमातून मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्याच्यानंतर आहे सामान्यीकरण उपपत्ती. बघा, ठीक आहे, सामान्यीकरण उपपत्ती यालाच आपण म्हणतो थेअरी ऑफ जनरलायझेशन. ठीक आहे, थेअरी ऑफ जनरलायझेशन ही कोणी मांडली आहे तर C.H. जज यांनी मांडलेली आहे. बघा, ठीक आहे, लक्षात C.H. जड असं या ठिकाणी ते वाक्य आहे. C.H. जड यांनी मांडलेली ही उपपत्ती सामान्यीकरण उपपत्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, थेअरी ऑफ जनरलायझेशन. आता थेअरी ऑफ जनरलायझेशनचं म्हणणं काय आहे बघा, लक्षात घ्या, केवळ समान घटक असून चालत नाही, म्हणजे यांना थोडंसं या ठिकाणी छेदण्याचा प्रयत्न जज यांनी केलेला आहे, थॉर्नडाईक यांना. ठीक आहे, केवळ समान घटक असून चालत नाही तर त्यामागील मुख्य तत्व किंवा नियम समजले तरच या ठिकाणी काय होणार आहे संक्रमण होणार आहे, अशा पद्धतीचं म्हणणं सामान्यीकरण उपपत्तीच्या माध्यमातून या जड यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय केवळ समान घटक असून चालत नाही, म्हणजे हे जे काही यांनी सांगितलं ना की जेवढे घटक समान असतील तेवढं जास्त संक्रमण होईल. यांचं म्हणणं आहे की फक्त समान घटक असता कामा नये, त्याच्या सोबतीनं काय पाहिजे तर त्यामागील मुख्य तत्व काय आहे किंवा मुख्य नियम काय आहे तो जर समजला, तो जर जनरलाइज झाला तर आणि तरच काय होऊ शकतं तर संक्रमण हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, जास्तीत जास्त होऊ शकतं, अशा प्रकारचं म्हणणं या ठिकाणी सामान्यीकरण उपपत्तीच्या माध्यमातून जजांनी मांडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ध्येयनिष्ठ उपपत्ती. ठीक आहे, ध्येयनिष्ठ उपपत्ती त्याला आपण काय म्हणतोय थेअरी ऑफ आयडियल्स. ठीक आहे, थेअरी ऑफ आयडियल्स ही कोणी मांडले बॅगले यांनी मांडले. बघा, ठीक आहे, बॅगले W.C. बॅगले यांनी या ठिकाणी काय केली आहे ही ध्येयनिष्ठ उपपत्ती सादर केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, कोलबर्ग यांचे पॉइंट घ्या. 100% घेतो बरं का, त्यांच्यावरती स्पेशल घेणार आहोत आपण. पियाजे यांचं मानसशास्त्रामध्ये आणि अध्यापनशास्त्रामध्ये काय योगदान आहे त्याचं स्पेशल लेक्चर आपण या ठिकाणी म्हणजे जे काही तुम्ही 3 सांगितले ना, ठीक आहे, तर ते स्वतंत्र आपण घेणार आहोत. ठीक आहे, पण ते सीटेटसाठी फायदेशीर असतात, बरं का, पण ते स्वतंत्र मी तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून देणारच आहे, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. मी ते घेणारच आहे स्वतंत्र, एक व्हिडिओ स्पेशल, पूर्ण त्यांचं योगदान त्यांचं सगळं या ठिकाणी घेतलं जाईल. ठीक आहे,
चला टीईटी मध्ये जरी येत नसलं तरी भविष्यामध्ये येईल बरं का ते, तुम्ही असं त्याला अंडर एस्टिमेट करू नका, ते सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाईल भविष्यामध्ये, चालेल. ध्येयनिष्ठ उपपत्तीचं म्हणणं काय, संक्रमण हे केवळ ज्ञानाचे नसून ध्येय, मूल्य आणि वृत्ती, ज्याला आपण काय म्हणतोय तर आयडियल्स आणि व्हॅल्यूज यांचं सुद्धा होतं. म्हणजे या ठिकाणी काय म्हणलंय की स्वच्छतेची सवय याचं सुद्धा काय होणार आहे, संक्रमण होणार आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी संक्रमण हे केवळ ज्ञानाचे होत नसून त्याच्या सोबतीनं, म्हणजे ज्ञानाचं सुद्धा होतं पण त्याच्या सोबतीनं कशाचं होणार आहे तर ध्येय, मूल्य आणि वृत्ती यांचं सुद्धा संक्रमण होत असतं. अशा प्रकारचं म्हणणं ध्येयनिष्ठ उपपत्तीच्या माध्यमातून या ठिकाणी WC बॅगले यांनी सादर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं की प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती उपपत्ती ही संक्रमणवादी उपपत्ती म्हणून ओळखली जात नाही. मग 3 दिल्या जातील आणि चौथी दुसरीच कोणती तरी टाकली जाईल आणि त्यावेळी सांगितलं जाईल की संक्रमणवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाहीये किंवा कोणत्या तज्ञांनी या मांडलेल्या आहेत, बरोबर. लक्षात ठेवायचंय, इकडे लक्ष द्या, बाकी काही असू द्या, मी तुम्हाला तेच म्हटलं आपण लेक्चरकडे या ठिकाणी काय ठीक आहे, जे IMP आहे ते काढणं तर गरजेचंच आहे 100%, ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि मग हे काय आहे तर 3 उपपत्ती तुम्हाला महत्वाच्या असलेल्या पाहायला मिळतील. कशाच्या बाबतीत तर अध्ययन संक्रमणाच्या बाबत असणाऱ्या महत्वाच्या उपपत्ती आहेत, ठीक आहे. चला मग आता आपल्याला पाहत असताना जर बघितलं तर अध्ययन संक्रमण, बरोबर, संक्रमणाचे 3 प्रकार प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत असतात, ठीक आहे. संक्रमणाचे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मग संक्रमणाचे 3 प्रकार कोणते कोणते असतात तर लक्षात घ्यायचंय, एक कोणता आहे तर एक म्हणजे इथं असणाऱ्या या ठिकाणी धन संक्रमण, ठीक आहे. दुसरं आहे कोणतं ऋण संक्रमण आणि तिसरा या ठिकाणी प्रकार असतो तो म्हणजे कोणता तर शून्य संक्रमण, ठीक आहे. शून्य संक्रमण हे महत्वाचे काय तर लक्षात ठेवायचं, संक्रमणाचे प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता याला जर बघितलं तर या ठिकाणी इथं स्टेट बोर्ड मध्ये याला पर्यायी शब्द वापरलेत बघा, जसं की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं अनुकूल, प्रतिकूल आणि तटस्थ. मग या ठिकाणी याला जर बघितलं तर इथं धनसंक्रमणाला स्टेट बोर्ड मध्ये काय वापरलेला आहे शब्द तर या ठिकाणी अनुकूल, ठीक आहे. इथं ऋण संक्रमण म्हणजे काय तर इथं प्रतिकूल, म्हणजे परीक्षेमध्ये यांच्याऐवजी जर हे शब्द आपले आले तर ते गोंधळामध्ये पडण्याचं काहीही कारण असता कामा नाही, याची काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची बरं का. म्हणून तुम्हाला हे पर्यायी शब्द, कारण पेपर सेट करत असताना स्टेट बोर्ड वरती भर दिला जात असतो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा आधार प्रश्नपत्रिका सेट करत असताना घेत असते. हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचंय. आणि शून्य म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं तटस्थ, ठीक आहे. तटस्थ हे शब्द तुम्हाला या ठिकाणी माहित असणं क्रमप्राप्त आहे, बरोबर. मग हे झाले 3 संक्रमणाचे प्रकार. आता आपण पाहूया हे काय काय आहे, याच्यामध्ये फरक नेमके काय आहेत, ठीक आहे. तर बघा, धनसंक्रमण म्हणजे काय तर एका ठिकाणी मिळवलेल्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्या ठिकाणी होणे, बरोबर. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सायकल चालवताना जर आपण सायकल चालवायच्या शिकवलेल्या ज्ञानाचा फायदा आपल्याला मोटरसायकल चालवताना होणार आहे, बरोबर. कारण तोल कशा पद्धतीने सांभाळायचा असतो आपण ते सायकल शिकताना शिकलोय. म्हणून त्याचा फायदा काय झाला तर मोटरसायकल, 2 व्हीलर चालवायला या ठिकाणी त्याचा फायदा झाला. म्हणजे काय झालं तर या ठिकाणी धनसंक्रमण झालेलं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल, बरोबर. पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण म्हणू की ऋण संक्रमण आहे, बरोबर, मग आपण जेव्हा सायकल चालवायची शिकलो आणि सायकल चालवता डायरेक्टली 4 व्हीलरच्या ड्रायव्हिंग सीट वरती बसलो आणि आता म्हटलं की मी आता काय करतो, मला सायकल चालवता येते, मी काय करणार आता मी चालवणार काय तर या ठिकाणी 4 व्हीलर. तर तिथं जर बघितलं या ठिकाणी गिअर सिस्टीम हातामध्ये असते. दुसरी गोष्ट पायामध्ये म्हणजे हातामध्ये जी रेसिंग असते 2 व्हीलरच्या याच्यामध्ये तर ते वेगवेगळी सिस्टीम असते. दुसरी गोष्ट तर त्यामुळे काय होणार आहे तर ते चालवताना नुकसान होणार आहे, आपल्याला गडबड होणार आहे, ते समजणार नाहीये, म्हणून आपण त्याला काय म्हणतो तर या ठिकाणी ऋण संक्रमण म्हणतो. दुसरी गोष्ट भारतामध्ये ज्या 4 व्हीलर असतात त्या उजव्या साईडला ड्रायव्हिंग सीट असते बघा, ठीक आहे. तर ती जर बाहेर म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये गेलं तर ती वेगळ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळते, डाव्या साईडला,
बरोबर. मग त्याचा फायदा या ठिकाणी काय होतो, त्याचं जे नॉलेज आपण भारतामध्ये ड्रायव्हिंग करायला जे शिकलेलो आहोत त्याचा तोटा अमेरिकेमध्ये गेल्यानंतर होतो. म्हणजे काय झालं तर ऋणसंक्रमण झालं, हे का नाही. म्हणजे काय झालेलं आहे की अगोदर मिळवलेल्या ज्ञानाचा तोटा या ठिकाणी झालेला आहे, नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, ऋणसंक्रमण म्हणतोय. आणि शून्य संक्रमण म्हणजे काय तर आपण म्हटलं की कसल्याही प्रकारचा परिणाम या ठिकाणी होणार नाहीये. बरोबर, कसल्याही प्रकारचा ना पॉझिटिव्ह परिणाम होईल ना इफेक्ट निगेटिव्ह परिणाम होईल. बरोबर, जसं की मी म्हटलं तुम्हाला की सायकल चालवण्याचा या ठिकाणी तुम्हाला फायदा हा क्रिकेट खेळताना होणार नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं या ठिकाणी शून्य संक्रमण तटस्थ. म्हणजे याचा फायदाही झाला नाही आणि तोटाही झाला नाही, ते दोन्ही काय आहेत वेगळे आहेत. दुसरी गोष्ट, पुस्तक वाचवण्याची जी सवय तुम्हाला आहे, पुस्तक वाचण्याची जी सवय आहे त्याचा क्रिकेट खेळताना तुम्हाला काही फायदा होणार नाहीये, हे का नाही. खेळताना काय फायदा आहे पुस्तक वाचण्याचा, त्याच्यामुळे ते दोन्ही, त्याचा फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, शून्य संक्रमण असं याला या ठिकाणी काय होणार आहे म्हटलं जाणार आहे. डेली असते का लेक्चर? यस यस यस, दररोज 7 वाजता. लाईक करून टाका सर्वांनी. ठीक आहे, याला या ठिकाणी काय म्हणलं जाईल मग, शून्य संक्रमण किंवा तटस्थ संक्रमण. आता आपण याला थोडंसं इथं टेक्निकली बघूया. बघा इथं तुम्हाला आणि आणखीन एक महत्त्वाचे प्रश्न कसे येतात माहिती आहे का, तर प्रश्न येत असतात ते तुमच्या एकंदरीत या ठिकाणी एखादी कंडिशन दिली जाते, एखादं उदाहरण दिलं जातं आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारचं संक्रमण घडलं असा प्रश्न तुम्हाला प्रामुख्यानं विचारला जात असतो. हे इथं काय करावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल. कंडिशन दिली जाईल की असं असं आहे आणि मग त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं संक्रमण घडलं तर ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतात. बघा मग धनसंक्रमण काय आहे, पॉझिटिव्ह संक्रमण कशाला म्हटलंय, जेव्हा एका विषयाचे अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत करतं तेव्हा याला आपण काय म्हणायचं तर पॉझिटिव्ह किंवा धनसंक्रमण किंवा अनुकूल स्वरूपाचं संक्रमण याला या ठिकाणी म्हणावं लागेल, हे का नाही. अनुकूल स्वरूपाचं संक्रमण याला इथं म्हणावं लागेल. त्याच्यानंतर बघा मग इथं उदाहरण काय दिलं त्यांनी की जसं सायकल चालवायला शिकल्यावर आपल्याला मोटारसायकल जे शिकणं आहे ती प्रोसेस या ठिकाणी काय होते, सोपी होऊन जाते. मग त्यालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, धनसंक्रमण. ऋणसंक्रमण म्हणजे काय तर ऋणसंक्रमण याच्यासाठी म्हटलेलं याला की जेव्हा एका गोष्टीचे अध्ययन दुसऱ्या गोष्टीच्या अध्ययनामध्ये अडथळा आणतं. जसं की टायपिंग आहे बघा, आपण मराठी टायपिंग शिकलो, ठीक आहे. मराठी टायपिंग शिकल्याच्या नंतर जेव्हा आपण इंग्लिश टायपिंग शिकायला जातो तर अक्षरांची मिसमॅच होतात ते. बरोबर, मराठीचे जे अक्षर असतात ते वेगळ्या बटनावर असतात आणि इंग्लिशचे ते प्रॉपर असतात. म्हणून या ठिकाणी काय होतं, आपल्याला मेळ लागत नाही, उलट नुकसान होतं. बरोबर, मग तशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मराठी टायपिंग शिकल्यानंतर इंग्रजी टायपिंग करताना काय होणार आहे, तिथं गोंधळ निर्माण होणार आहे, ती अडचण निर्माण होणार आहे. त्यावेळी घडलेलं जे काही संक्रमण असणार आहे ते निगेटिव्ह संक्रमण असणार आहे. हे प्रामुख्यानं या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. समजलंय? आता मला सांगा क्लिअर झालं आहे का? नाही झालं असेल तर लाईक करून ठेवा. चला चलो पटपट पटपट लाईक करायचं सर्वांनी आणि दररोज 7 वाजता इथं उपस्थित राहत चालायचं बरं का. बरोबर, हे झालं या ठिकाणी. त्याच्यानंतर शून्य, शून्य किंवा याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हटलेलं आहे तर याला दुसऱ्या भाषेमध्ये तटस्थ सुद्धा म्हटलेलं आहे बघा, तटस्थ. बरोबर, मग आता एक काय आहे बघा, जेव्हा एका विषयाच्या अध्ययनाचा दुसऱ्या विषयावर काहीही परिणाम होत नाही तेव्हा आपण काय म्हणतो तर शून्य संक्रमण झालेलं आहे. मग बघा आता याचं उदाहरण काय दिलंय, इतिहास विषयाच्या अध्यापनाचा किंवा अध्ययनाचा क्रिकेट खेळताना कसल्याही प्रकारचा फायदा नाही किंवा तोटाही होत नाही आणि म्हणून इतिहास विषयाचा आणि या ठिकाणी क्रिकेटचा संदर्भ राहत नाही. इथं तोटा होत नाही, ना नुकसान होतं ना फायदा होतो, म्हणून याला म्हणायचं शून्य संक्रमण किंवा तटस्थ संक्रमण असं याला म्हटलं जाईल. क्लिअर आहे का? आता सांगा, आता क्लिअर आहे? मग याच्यावरती जर प्रश्न आले तर तुमचे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होतील का? बरोबर, मग आता या संक्रमणाचा फायदा नेमका काय असतो, संक्रमणाचा शिक्षक किंवा आपल्या अध्यापनशास्त्रामध्ये नेमका काय फायदा होऊ शकतो ते आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग बघा बरं, या ठिकाणी अध्ययन संक्रमण आता सांगितल्याप्रमाणे हे सगळे आहेत आणि त्याचे उदाहरणं महत्त्वाचे आहेत. बघा, मोटारसायकल चालवणे सहज शक्य होते कधी सायकल चालवता येत असेल तर त्याला म्हणायचं धनसंक्रमण. गणिताच्या अभ्यासाचा भौतिकशास्त्राचे जे न्यूमेरिकल्स असतात, जसं की आपण बघतो फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स येतात, ते न्यूमेरिकल्स सोडवत असताना जर तुमचं गणित चांगलं असेल तर ते न्यूमेरिकल सोडवताना तुम्हाला फायदा होतो. मग ते काय झालं, धनसंक्रमण झालं ना. मग हे तुम्हाला उदाहरणं इथं परीक्षेमध्ये विचारले जातील. एक तर सायकलचं येईल आणि या ठिकाणी गणिताचं आणि भौतिकशास्त्राचं ते सुद्धा परीक्षेमध्ये उदाहरण दिलं जाऊन तुम्हाला विचारलं जाईल की हे कोणत्या प्रकारचं संक्रमण घडलं. झालं. त्याच्यानंतर बघा आता पुढे
ऋण संक्रमण. पुन्हा एकदा तुम्हाला हे का सांगतोय माहिती आहे का, की हेच उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात. गॅरंटेड सांगतो, कारण हे स्टेट बोर्ड मधलं आहे. स्टेट बोर्डमध्ये जे दिले जातात तेच आणि तेच. तुम्हाला सर सुरुवातीलाही तेच सांगितलं, पुन्हाही तेच सांगितलं आणि त्याच्यानंतर ते सांगितलं. पहिलं होतं की मी तुम्हाला संकल्पना विदाऊट पीपीटी शिकवू शकतो. दुसरं तुम्हाला चॅटच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने समजून घेता यावं. आणि तिसरं जे उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत तेच तुम्हाला मला तुमच्या समोर दाखवायचे आहेत. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, तर हे 3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करतोय बरं का. ठीक आहे, तुम्हाला पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगितली, त्याचं कारणही तेच आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि तीच उदाहरणं या ठिकाणी घेऊन विचारली जातात. ठीक आहे, बघा आता इथं ऋण संक्रमण. मराठी भाषिक व्यक्तीला हिंदी भाषा जमेलच असं होत नाही. बरोबर, कारण शब्द वेगळे असतात. बरोबर, शब्द वेगळे असतात. त्यांच्या कानावर टाकून द्या असे म्हणणारा हिंदी जरा उनके कान में तो डाल दो असं होणार आहे. बरोबर, मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं, किंवा ते ट्रान्सलेशन करताना प्रॉपर होत नाही. म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, इथं ऋण संक्रमण होणार आहे. ठीक आहे, ऋण संक्रमण होणार आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीला सासरच्या प्रथा सुद्धा सांभाळणं इथं कठीण होऊन जातं. बरोबर, इथं जर बघितलं आपल्याकडे आंतरधर्मीय विवाह होतात, आंतरजातीय विवाह होतात, वेगवेगळ्या जातीच्या संस्कृती वेगळ्या असतात, वेगवेगळ्या धर्माच्या संस्कृती वेगळ्या असतात. आणि मग एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये जर या ठिकाणी विवाह झाला तर सासरच्या ठिकाणी तिला त्या पद्धती त्या अवगत करत असताना अडचणी निर्माण होतात. आणि त्याला या ठिकाणी काय म्हणायचं, तर ऋण संक्रमण असं याला म्हटलं जाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि हे उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाते. ठीक आहे, गुलाबी होऊन जाते, अगदी बरोबर आहे, गुलाबी होऊन जाणार आहे. त्यामुळं ते नुकसानच होणार आहे, त्याचा फायदा होत नाही. ठीक आहे, नंतर जर बघितलं पुढे शून्य संक्रमण. जसं की बघा, शून्य संक्रमण कशाला म्हटलेलं आहे, की गणिताच्या अभ्यासाचा संगीत साधनेमध्ये फायदाही होत नाही तोटाही होत नाही. गायनामध्ये गणिताचा काय फायदा आहे, कॅल्क्युलेशन करावी लागतात का, तर नाही. म्हणून त्याचा फायदाही नाही आणि तोटाही होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालंय, तर इथं शून्य संक्रमण झालंय. मराठी व्याकरणाचे नियम हे भौतिक शास्त्रातील सूत्रांमध्ये फायद्याचे ठरत नाहीयेत. म्हणजे फायद्याचे ठरत नाहीत आणि तोट्याचे ठरत नाहीत. ते त्यांच्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं राहतात आणि त्याचा फायदाही होत नाही तोटा होत नाही. त्याला या ठिकाणी शून्य संक्रमण म्हटलं जाणार आहे. अशा पद्धतीने एकंदरीत हे 3 प्रकारचे संक्रमण झाले. ठीक आहे, पुढे महाटीईटीची आपल्या या ठिकाणी उत्कर्ष इन्स्टिट्यूटची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे. जे तुमचे जवळचे तुम्ही तयारी करत असाल तर बॅच जॉईन करून घ्या. फीज ज्या आहेत, पेपर 1ची 1499, पेपर 2ची 1499. दोन्ही पेपर जर एकत्रित घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 1999 मध्ये मिळणार आहे पूर्णच. आणि सगळे टेस्ट सिरीज असेल पूर्ण. तर मे बी SC BEd असून ग्रॅज्युएशनला माझा एक विषय इंग्रजी होता. TT परीक्षेसाठी मी हिंदी मराठी विषय निवडू शकते का? हो, निवडू शकता, डेफिनेटली निवडू शकता बरं का. असं काही हे नसतं, निवडू शकता तुम्ही. TTला काही कोणते विषय घेतले काय वगैरे ते या ठिकाणी मॅटर राहत नाही, लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये तुम्ही हिंदी निवडू शकता, इथं काहीच अडचण नाही. चला, बरोबर, हे या ठिकाणी 1 इयर याची व्हॅलिडिटी असणार आहे, कारण वर्षातून 2 वेळा ही परीक्षा होणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी सर्वांनी काय करायचंय, इथं बॅच जॉईन करून घ्या. तुमचे मित्र कोणी तयारी करत असतील, मैत्रिणी कोणी तयारी करत असतील, आप्तेष्ट कोणी तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत निश्चितपणे माहिती पोहोचवा, एवढी या ठिकाणी विनंती करतो. प्रत्येकाचे तुम्हाला माहिती आहे की डेमो लेक्चर्स कशा पद्धतीने होतात, टीचिंग पद्धत ही सुद्धा या ठिकाणी माहिती आहे. जर नसेल माहिती तर डेमो लेक्चर्स बघा आणि मगच बॅच जॉईन करा अशी या ठिकाणी विनंती करतो. ठीक आहे, चला मग बघा, अध्ययनातून संक्रमित होणारे घटक कोणते कोणते असतात. ज्ञान आहे. ठीक आहे, ज्ञान संक्रमित होणार आहे, हे का नाही, ज्ञान. मग संस्कृतचे ज्ञान असेल तर मराठी व हिंदी लवकर शिकवता येते किंवा शिकता येते. ठीक आहे, लक्षात ठेवा. संस्कृत जर येत असेल तर मराठी आणि हिंदी हे सहज पद्धतीने या ठिकाणी शिकवता येऊ शकतं. त्यालाच इथं काय म्हणलंय, टेट कधी होणार आहे सर? डिसेंबरला साधारणतः होईल, डिसेंबर किंवा जानेवारी 2027 डेफिनेटली होणार बरं का. तुम्ही म्हणाल सर ते होईल आणि ते जागा किती येतील ते मला माहित नाही, जागा किती येतील ते, पण तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतो, टेट डिसेंबर एंडिंगला किंवा जानेवारीमध्ये या ठिकाणी होणार आहे, क्लिअरली सांगून देतो. ठीक आहे, ज्ञान, संस्कृतचे ज्ञान असेल तर मराठी व हिंदी लवकरच शिकवता येते, शिकता येते. तंत्रे, पद्धती आणि कौशल्य. तबला वाजवणारा जो म्हणजे टेक्निक्स म्हणू आपण याला. ठीक आहे, तबला वाजवणाराला जर बघितलं या ठिकाणी चांगल्या प्रकारे ढोलकी सुद्धा वाजवता येऊ शकते. त्याला सुद्धा काय म्हणायचं, या ठिकाणी संक्रमण झालेलं आहे, पॉझिटिव्ह संक्रमण असेल. म्हणजे काय, तर धनसंक्रमण या ठिकाणी. विशिष्ट दृष्टी व निष्ठा आणि मूल्ये, जसं की कोणी सांगितलेलं आहे, बरोबर, ध्येयनिष्ठ उपपत्ती. ठीक आहे, नेहमी खरे बोलणारा कधीच खोटे बोलत नाही. चांगले आचरण करणारा कधीच वाईट आचरण करत
नाही. बरोबर, ध्येयनिष्ठ उपपत्ती सांगितली ना, तर त्याचं हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बरोबर, आणखीन जर बघितलं तर या ठिकाणी पाहायला मिळेल अध्ययन संक्रमणाचे फायदे नेमकी काय असतात. सर तुम्ही घेतलेल्या सीटेटच्या क्लासचा फायदा झाला. खूप धन्यवाद सर, मस्त शिकवतो. थँक्यू सो मच. ठीक आहे, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. गुड इव्हनिंग. ठीक आहे, चला मग इथं अध्ययन संक्रमणाचे फायदे. विद्यार्थ्यांमध्ये नवीन कौशल्य येतात. ऑब्विसली नवीन कौशल्य या ठिकाणी डेव्हलप होतात, नवीन स्किल या ठिकाणी काय होत असतात, डेव्हलप होत असतात. विद्यार्थ्यांना सामान्यीकरण करण्यास मदत होते. सामान्यीकरण म्हणजे काय, कोणताही एखादा विषय जेव्हा आपल्याला अवघड वाटत असतो तेव्हा त्याला जनरलाइज करावं लागतं. ठीक आहे, छोट्या छोट्या तुकड्यामध्ये बाजूला करायचा आणि मग तो छोट्या छोट्या पॉईंटच्या माध्यमातून शिकून घ्यायचा, त्याला जनरलाइज करणं म्हणतात. बरोबर, आपल्या जवळच्या उदाहरणांच्या माध्यमातून तो समजून सांगता येतो, समजून घेता येतो, त्यालाच जनरलायझेशन या ठिकाणी म्हटलं जाईल. आणि तो विषय या ठिकाणी विद्यार्थ्यांना सामान्यीकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यास मदत होते. ऑब्विसली. ठीक आहे, दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि ध्येय प्रणवता वाढणार आहे. बरोबर, ऑब्विसली. का तर मला येतंय, मी पुढच्या पाऊल जरी टाकलं तर मला चांगल्या पद्धतीने टाकता येते. मी पुढच्या वर्गात जरी गेलो तर या ठिकाणी मागच्या ज्ञानाच्या आधारावरती मला पुढच्या वर्गामध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवता येऊ शकतात. हा आत्मविश्वास त्या विद्यार्थ्यांमध्ये काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. म्हणून ते चांगले आत्मविश्वास आणि ध्येय प्रणवता म्हणजे एकाच ध्येयावरती कॉन्सन्ट्रेट राहण्याची शक्ती, त्याला ध्येय प्रणवता या ठिकाणी म्हटलं जाईल. आणि ते सुद्धा इथं काय होणार आहे, तर चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये हे गुण डेव्हलप होणार आहेत. आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी जी आहे आवड, ठीक आहे, अभ्यासाविषयी आवड जी आहे ती निर्माण होणार आहे, ती कायम टिकून सुद्धा राहणार आहे. कशामुळं, तर एकंदरीत त्या ठिकाणी हो सगळे करत होते. येस, ठीक आहे. सो हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण होते आणि ती आवड टिकून सुद्धा राहण्यासाठी या अध्ययन संक्रमणाचा चांगल्या पद्धतीनं फायदा होत असतो. हे एकूण काय आहेत, अध्ययन संक्रमणाचे फायदे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे या ठिकाणी बघा, पुन्हा एकदा सांगतो की उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करून घ्या आणि तिथून तुम्हाला काय करता येईल, ही बॅच जॉईन करता येईल. पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, 9793924141 या नंबरवरती संपर्क करा. जर तुम्हाला काही शंका असतील तर या ठिकाणी काय आहे, लाईक पण करून टाकावं. ठीक आहे, शेअर सुद्धा करा. आणि ज्यांनी जॉईन केलेली नसेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या, एवढी विनंती करतो. आणि आजच्या या सेशनच्या माध्यमातून सेवेला विराम देतो. तुम्हाला सर इतक्या लवकर चालले, याचं कारणही तसंच आहे की थोडंसं घरी पाहून येतं, त्यामुळं मला थोडं जावं लागतं लवकर. ठीक आहे, तुमच्यासाठी लेक्चरही हे नव्हतं, पण तो क्रम तुटता कामा नये, तुमची लिंक तुटता कामा नये, एवढी या ठिकाणी एक मनामध्ये गोष्ट असते. आणि म्हणूनच हे लेक्चर एवढा वेळ का होईना या ठिकाणी घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपण उद्या याला थोडंसं अजून वाढवूया, काही प्रश्न पाहूया, प्रश्न कसे येतात, मागचे आलेले प्रश्न, नवीन येणारे प्रश्न, हे व्यवस्थित पद्धतीने इथे समजून घेण्याचा आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. दररोज 7 वाजता उपस्थित राहायचंय, जास्तीत जास्त लिंक शेअर करायची आहे. आणि बॅच बद्दल या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे, ठीक आहे, प्रत्येकाचे लेक्चर बघा आणि मगच बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे, थांबूया आपण या ठिकाणी, तुर्तास सेवेला विराम. भेटूया उद्या याच वेळेला. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. रिव्हिजन करत चला. आपण एका दिवशी मी उद्या कधी नाही का तुम्हाला अभ्यासाच्या संदर्भामध्ये नियोजन कसं आखायचंय, कारण आपल्याकडे साधारणतः आपण 120 दिवस आहेत असं धरून चालूया. आणि त्या 120 दिवसामध्ये अभ्यासाचं नियोजन नेमकं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आणि त्याला फॉलो केल्यानंतर 100% तुम्ही 100+ मार्क्स मिळवणारच आहात. ठीक आहे, एवढं तुम्हाला गॅरंटी देतो. आणि आपलं पुस्तकही सोशल सायन्स आलंय, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, चला. ठीक आहे, सोशल सायन्सचं पुस्तक आलेलं आहे आपलं. जवळच्या पुस्तकाच्या दुकानामध्ये जा, निश्चितपणे मागणी करा, ते तिथं अवेलेबल करून दिलं जाईल. ठीक आहे, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. येस प्रेम सर, 100% घेणार.